नमस्कार मित्रांनो, हा माझा न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे आजऱ्याला. आपण कशासाठी जाणार आहे तर आज आपण आजऱ्याला जाणार आहे देवीचं घटस्थापना, म्हणजे आमच्या गोसावी समाजमध्ये जी स्थापना कशी असते कशी नाही ते तुम्हाला ह्या ब्लॉगद्वारे मी दाखवतो. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय आंबोली घाटात. तुम्हाला आंबोलीचा व्ह्यू दाखवतोय. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता डोंगर. हे बघा, हे आंबोलीचं आपलं व्ह्यू. हे आमचे काका. आता काय करतात? तर हे आपल्या काकांची इथे साफसफाई चालू आहे. म्हणजे आपलं कसं घाट सेक्शन जरा चांगलं, कारण आपलं पर्यटक येतात ना, त्याच्यामुळे ते साफसफाई चालू आहे. तरी मग काका बघू शकता. बघा एकदा बघा. हो काका, हे बघा मित्रांनो, हे कचरा बघा. कारण आता हे सगळीकडे हे कचरा तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे पाहू शकता हे वातावरण. तर माझी एक विनंती अशी आहे ना, की तुम्ही जर असं जर फिरायला जर आलेत तर प्लीज कचरा टाकू नका. तुमचा जो काही कचरा असेल ना, तुम्ही 4 व्हीलर घेऊन येतात ना, तर कुठची तरी गाडी घेऊन असेल ते तुम्ही पाहिजे तर डिक्कीमध्ये टाका, नाहीतर ऑलरेडी एक पिशवी तरी घ्या. कारण रस्त्यावरनं सगळं कचरा टाकू नका. कारण इथे माकडं पण तेवढीच आहेत. तुम्हाला माकडं पण दाखवतो. कारण ते माकडं पिशव्या पण खातात आणि त्यांना पुढे त्रास होतो. आपण कचरा टाकू नये, हीच माझी विनंती आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आंबोली धबधब्याजवळ. तुम्हाला आंबोली धबधबा हा मी दाखवला नाही होता, पण तरी तुम्हाला आता तो आंबोली धबधबा मी तुम्हाला दाखवतो. चला. धबधबा तुम्हाला दाखवतो. चला, आंबोली धबधबा दाखवतो. कारण तुम्हाला मी दाखवलं होतं नाही, कारण त्यावेळी पाऊस पण भरपूर होता. मग त्यामुळे तुम्हाला मी ते आंबोली धबधबा दाखवू शकलो नाही होतो. तर हे प्यायसाठी पण हे पाणी वापरतात. चलो, हो बघा धबधबा. मित्रांनो, माझी पण आंघोळ करायची इच्छा व्हायला लागली, पण आपण आता आंघोळ करणार नाही आहे. आपण नेक्स्ट टाइम बघू. या धबधब्यात खाली आपण एकदा एक दिवस आंघोळ करू आणि याची मजा घेऊया नक्की. आणि तुम्ही पण नक्की या ह्या धबधब्याला व्हिजिट करा, कारण हे धबधबा चांगला आहे. आंघोळ करायला तर एक नंबर. पण धबधबा बघितला असणार.
माझी तर ना खूप आंघोळ करायची इच्छा होती, पण आंघोळ करायचं आपला आत्ता तर पण इच्छा खूप होती, पण आता नाही, कारण आता आपण जाणार आहे देवीची घटस्थापना करायला. नेक्स्ट टाईम तुम्हाला मी त्या धबधब्याजवळ आपण स्वतःहून आंघोळ जाऊन करणार आहे, त्यावेळी तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही पण नक्की या. धबधबा एक नंबर आहे, आंघोळ करायला, मजा करायला, एन्जॉय करायला एक नंबर धबधबा आहे. चला. मित्रांनो आता सॉन्ग लावूया, थोडं जरा बोरिंग व्हायला लागलंय, जरा सॉन्ग लावून बघूया आता. आई के आलम में अंकल से निकल आया, बोतल भी उठा लाया. बोरिंग वाटायला लागले मित्रांनो, अभी जिंदा हूँ तो जी लेने. मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलोय आजऱ्याला. आणि हे पहा, कोण आहेत का ना, हे आमचे पुजारी. मित्रांनो आपण बघितलं असणार की आपलं देवीचं घटस्थापना आमचं झालेली आहे. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार भाई. तर हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करतोय. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये पण मला सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला का नाही हे पण मला सांगा, कारण आपण ह्यापुढे पण ब्लॉग चांगले चांगले बनवण्याचा प्रयत्न करू. हा